पंचाळे येथे गंगागिरी महाराज सप्ताह ध्वजावतरण सोहळा संपन्न। सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे श्रीरामपूर तालुक्यातील महंत गंगागिरी महाराजांचा सरला बेटाच्या वतीनं ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या विक्रमी अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजावतरण सोहळा रविवारी पार पडला। यावेळी महंत रामगिरी महाराज आणि आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या सप्ताहास सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पोलीस दल, स्वयंसेवक, पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला। ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अखंड भजन, अन्नदान, कृषी प्रदर्शन, प्रवचन, कीर्तन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कार्यक्रमास 50 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती लावली होती। या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून सप्ताह कालावधीत झालेल्या जमा खर्चाचा हिशोब झाल्याशिवाय ध्वज उतरवला जात नाही। सप्ताह समितीचे शिवाजी महाराज तळेकर, संभाजी जाधव, अरुण थोरात, कैलास थोरात, आनंदा थोरात, गणेश थोरात यांनी 15 दिवसांपूर्वी सप्ताह हजार संपूर्ण हिशोब सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला। अनेकांच्या सहकार्यातून भव्य असा प्रचंड हरिनाम सप्ताह सोहळा अतिशय उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला। पंचाळे पंचक्रोशीतील भाविकांची 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचं महंत रामगिरी महाराज यांनी सांगितलं। या प्रसंगी मधुकर महाराज, राजेंद्र घुमरे, विजय काटे, राजेश गडाख, विनायक घुमरे, भगरे गुरुजी, शिवाजी महाराज तळेकर, हरी ओम महाराज, गवळी प्रसाद महाराज, कानडे उत्तम पदाडे यांच्यासह 5000 भाविक उपस्थित होते। सप्ताह कमिटीनं सप्ताहाचा केलेला जमा खर्चाचा तपशील कैलास थोरात यांनी सादर केला, तर अरुण थोरात यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। सप्ताहासाठी 50,000च्या पुढे देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्ती तसेच 1 लाखाच्या पुढे देणगी दिलेल्या गावांचा प्रातिनिधिक स्वरूपात आमदार कोकाटे आणि महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यापुढेही सप्ताहाची संधी मिळाल्यास तो यशस्वी करून दाखवू असं आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं। सप्ताह असणार हा परंपरेद्वारे चालत आलेली ही एक शक्ती, ही शक्ती आपण सर्वांनी पाहिली आणि शुद्ध अंतःकरणाने जो सेवा करतो त्याला महाराज कधी कमी पडू देत नाही, हा देखील अनुभव आपण या ठिकाणी। सप्ताहाच्या आधी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पाऊस होऊन गेलेला होता। सप्ताहाच्या काळामध्ये एक थेंबही पाऊस आला नाही आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी आम्ही एक विनंती केली की भगवंतांनी आता पाऊस द्यावा शेतकऱ्यांना, कारण पावसाची गरज होती। खूप चांगल्या प्रकारचा पाऊसही झाला आणि एक पाटाचं पाणी आपल्याला आलं। म्हणजे सद्गुरू गंगागिरी महाराजांची कृपा आहे की आपण एक सुजलाम सुफलाम आपला हा परिसर इथून पुढे झालेला आहे। तर अशाच प्रकारची कृपा आपल्यावर सतत राहो, त्याकरता आपणही अशाच प्रकारची सेवा सतत ठेवावी। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांवर ज्यांची श्रद्धा असेल आजपर्यंत कुठेही त्यांना कमी पडलेलं नाहीये। आपल्या मंदिराचं ज्यावेळेला आम्ही काम सुरू केलं बेटात, गंगागिरी महाराज समाधी मंदिर, राजस्थानी कारागीर होते आणि दगडी काम आपल्याला करायचं होतं। एक काळा दगड पसंत केला होता। त्यांनी सांगितलं मी 3 पिढ्यांपासून काम करतो परंतु काळ्या दगडात मी माझ्या आयुष्यात काम केलं नाही, कारण काळा दगड हा हार्ड असतो, त्याच्यावर डिझाईन करायचा दगड तुटतो, त्यामुळे रिजेक्शन जास्त होतं, त्यामुळे मी त्या दगडावर काम करू शकणार नाही। त्यांना मी सांगितलं तुम्हाला काळ्या दगडावरच काम करावं लागेल आणि त्यांनी आपलं काम केलं आणि आपलं काम केल्याच्या नंतर गंगागिरी महाराजांच्या कृपेने त्याला शेकडो कोटीचे काम मिळाले। तो मनुष्य आपल्या कामानंतर अक्षरशः त्याला काम करण्याकरता मशिनरी घ्यायला पैसे नव्हते। आपल्या कामाच्या वेळेला काही पैसे आम्ही त्यांना ऍडव्हान्स दिले होते, मशिनरी घ्यायला पैसे नव्हते। आज तो अब्जाधीचा, त्याचं पुण्यामध्ये 150 कोटीचं काम चालू आहे सध्या। गंगागिरी महाराजांची ही कृपा आहे की महाराजांचं जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने काम केलं, कुठलंही कार्य असेल तर त्याला कुठल्याही प्रकारे कमी पडत नाही। आणि खूप सुंदर असा सप्ताह आपण पार पाडला। त्यानंतर सप्ताहातून शिल्लक राहिलेली रक्कम
किती 17,11,000 रुपये समर्पित केलेले आहेत. मागच 15 लाखाचा चेक आम्हाला दिला होता. तर काही राहिलेले रक्कम या ठिकाणी गंगा विशुद्धमनितपाद स्पर्शम स्वरूपिष्ठितम चुंबितम पुण्यस्थानम सराले सितम तम समाधि समूर्ति नमामि गंगागिरी योगी राजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्येश वेदांत शास्त्रार्थ नितीम नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम. सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा परंपरेने होणारा 177वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शहा पंचाळे या पवित्र भूमीमध्ये महाराजांच्या उपस्थितीमध्ये आणि आशीर्वादाने अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये तो संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातील जनता जनार्दनांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, मदत केलं, उपस्थिती पण दाखवली. म्हणून सप्ताहाचं कमिटीच्या वतीने सर्वांचे प्रथमतः स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि या सप्ताहाला कुठेही काही कमी न पडता, कुठलाही गालबोट न लागता गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने हा सप्ताह यथासांग पार पडलेला आहे. आणि त्या सप्ताहाचं आज ध्वजा अवतरण परमपूजनीय महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते होत आहे. म्हणून आज या ठिकाणी लाभलेली सर्वांची उपस्थिती आहे. फक्त मी एकच बोलू शकेन, पूर्ण केला मनोरथ, घरा आले कृपाळू. गेल्या 12 वर्षापासून पंचाळे ग्रामस्थांनी पंचकृषींची जी आकांक्षा होती, इच्छा होती, ती आज पूर्णत्वाला गेलेली आहे. आणि आज त्या कार्यक्रमाची आज परी सांगताय. बस इथं बोलताना थांबतो. रामकृष्ण. 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान 177वा सप्ताह हा श्री क्षेत्र पंचाळे येथे आयोजित केलेला होता. 10 ऑगस्टला याचा शुभारंभ झाला, सुरुवात झाली. आणि कोणत्याही गोष्टीला शुभारंभ सुरुवात असते, तसेच त्याचा समारोप पण असतो. आणि आजचा हा समारोपाचा दिवस. आणि लक्षवधी हातांचे सहकार्य, कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद, गंगागीर महाराजांचे आशीर्वाद, सकल संतांचे आशीर्वाद, या आशीर्वादाने हा सप्ताह येथे सफल झाला. आणि या सर्वांचा ऋण व्यक्त करण्याचा आजचा हा समारोपाचा दिवस, दोष खाली घेण्याचा दिवस. अतिशय जड अंतकरणाने आम्ही आज इथं आले आहोत, कारण हा समारोप आहे. आणि हा दोष खाली घेऊन आम्ही या सप्त्याची अखेर सांगता करणार आहोत, पूर्ण हिशोब देणार आहोत आणि सगळ्यांचे ऋण व्यक्त करणार आहोत. मी सगळ्यांचे आभार तर मानणारच नाही, परंतु आम्ही त्यांच्या आभार न मानता त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज आणि सकल संत यांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला, त्या विश्वास दाखवल्याबद्दल मी सरला बेटाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. शहा पंचक्रोशीच्या वतीनं सगळ्यांचे एकदा ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या सिन्नर तालुका व शहा पंचाळे या सर्व ग्रामस्थ भाविकांच्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा क्षण सन 2024चा श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या कृपेने आमच्या तालुक्याला व आमच्या शहा पंचाळे परिसराला मिळाला. तो म्हणजे आमच्या सर्वांचा खूप आनंदाचा क्षण होता. आणि 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत अगदी 50-60 लाख लोकांच्या उपस्थितीत 8 दिवसात हा सप्ताह खूप उत्साहात पार पडला. आणि अतिशय चांगल्या स्वरूपात आमच्या परिसरातील सर्व स्वयंसेवकांनी खूप काम केल्यामुळे आणि या सप्ताहाला खूप भाविक आल्यामुळे खूप आनंदात व खूप उत्साहात खूप चांगल्या अशा प्रमाणात हा सप्ताह पार पडला. त्यामुळे मी प्रथमतः सिन्नर तालुक्यातील व शहा पंचाळे परिसरातील सर्वांचे प्रथमतः हार्दिक आभार मानतो. आणि या सप्त्याचा ध्वजा अवतरण कार्यक्रम आज सरला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते व जिल्ह्याचे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे व तालुक्याचे विकास पुरुष व आमचे आदरणीय आमदार साहेब माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालेल्या सर्व भाविकांचे मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. आणि हा सप्ताह अगदी भारतातील सर्व जनतेपर्यंत नेण्याचे सोशल मीडिया यांनी जे काम केलं त्याबद्दल मी सर्व सोशल मीडियाचे आणि खास करून नाशिक लोकशाहीचे आभार मानतो.
श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 177वा अखंड हरिनाम सप्त्याचा सांगता कार्यक्रम म्हणजे ध्वजावतरण कार्यक्रम 24/7ला या सप्त्याची खऱ्या अर्थाने ध्वज उभारून सुरुवात झाली होती आणि 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत 50 ते 55 लाख लोकांच्या 8 दिवसाच्या येण्यामुळं उपस्थितीमुळं आणि सर्वांच्या इथं अन्नदानामुळं खूप चांगला असा हा सप्ताह झाला। खरं म्हणजे जागतिक असं रेकॉर्ड या सप्त्याचं झालं की 10 ते 12 लाख लोकांना 5 मिनिटात शेवटच्या महाप्रसादाची वाढी पूर्ण झाली होती आणि इतर दिवशी बी 5 ते 6 लाख लोक आमटी व प्रसादाचा लाभ घ्यायचे आणि एकादशीच्या दिवशी 7 ते 8 लोकांनी फराळाचा लाभ घेतलेला आहे। अतिशय चांगला हा सप्ताह महाराजांच्या व देवाच्या कृपेने पार पडलेला आहे। आज सुद्धा 4 ते 5 हजार लोकांच्या उपस्थितीत ध्वजावतरण कार्यक्रम झालेला आहे। अतिशय चांगला, खूप चांगला हा सप्ताह झालेला आहे। मी पांडुरंगाचे व महाराजांचे उपकार मानतो, आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। थांबतो। सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने सन 2024चा 177वा सद्गुरू गंगागिरी महाराजांचा एक अखंड हरिनाम सप्ताह आमच्या शहा पांचाळे पंचक्रोशीला करण्याचं सौभाग्य मिळालं। खऱ्या अर्थानं तो आनंद वेगळाच आहे। आज त्या सप्ताहाचा ध्वजावतरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या सप्ताहाचा ध्वजारोहण झाला, नंतर सप्ताह सुरू झाला, सप्ताहाची सांगता झाली आणि या सप्ताहाची परंपरा अशी आहे की या सप्ताहाचा जो संपूर्ण जमा खर्च असतो तो जमा खर्च पूर्ण झाल्याशिवाय जो ध्वजाचं ध्वजारोहण केलेलं असतं तो ध्वज तोपर्यंत खाली घेत नाही, म्हणजे तोच ध्वजावतरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या निमित्ताने तालुक्यातूनच काय 2-3 जिल्ह्यांमधून या ठिकाणी भाविक बहुसंख्येने उपस्थित आहेत, त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो। आणि दुसरा दुग्ध शर्करा योग असा की आज गेली अनेक वर्षापासून आमचा सिन्नर तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळग्रस्त म्हणून संबोधला जायचा आणि खऱ्या अर्थानं गंगागिरी महाराजांची कृपा झाली आणि सप्ताहाच्या नंतर आमच्या गेली अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असणारा जो प्रश्न होता, सन्माननीय आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला आणि आमच्या पंचाळे गावालाच काय संपूर्ण पूर्व भागाला देव नदी पूर कालव्याचं पाणी मिळालं। खऱ्या अर्थानं तो दुग्ध शर्करा योग या सप्ताहाच्या निमित्तानं आम्हाला त्याची अनुभूती आली। खऱ्या अर्थानं आज त्या कार्यक्रमाचं, त्या पाण्याचं जलपूजन या ठिकाणी गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे नाशिकचे खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे, सिन्नरचे आमदार सन्माननीय माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि त्यानंतर ध्वजावतरणाचा कार्यक्रम होऊन या परिसरातून, या तालुक्यातून विशेष योगदान देणाऱ्या लोकांचा आम्ही सत्कार करणार आहोत। खऱ्या अर्थानं या लोकांच्या जोरावरती सप्ताह यशस्वी झाला, कारण 1 गाव काय, 4 गाव काय, 10 गाव काय, कोणीच एक सप्ताह करू शकत नाही, कारण तो गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे। साधारण 8 दिवसामध्ये त्या सप्ताहाला 45 ते 50 लाख भाविकांनी उपस्थिती लावली आणि इतकं मोठं व्यवस्थापन कोणत्याही एका 4 गावांना शक्य नाही। संपूर्ण तालुक्यातून, संपूर्ण जिल्ह्यातून भाविकांनी त्यामध्ये योगदान दिलं, त्यांचा आज या ठिकाणी सत्कार होणार आहे। खऱ्या अर्थाने या कार्यक्रमच तसा सत्कारासाठी आयोजित केलेला आहे असं मी म्हणतो। पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद। ओम चैतन्य कानिवनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचाळे या पवित्र भूमीमध्ये आणि कबीर बाबाचं जागृत देवस्थान असलेले पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आपल्या या गंगागिरी महाराज सरला बेटा संस्थांच्या वतीनं यावर्षी 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह 177वा फिरता नारळी सप्ताहाचं या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत अभिनव पद्धतीनं या ठिकाणी हा सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आमच्या गावातील अनेक भाविकांनी आणि परिसरातील अनेक भाविकांनी हरिभक्त परायण महाराजांनी 10 ते 12 वर्ष या सप्ताहाचा पाठलाग केला, म्हणजे पाठपुरावा केला आणि शेवटी परमेश्वराला आमची दया आली आणि आम्हाला 12 वर्षांची तपपूर्ती झाल्यानंतर पंचाळे गावाला अखंड हरिनाम सप्ताह 177वा आम्हाला मिळाला। तो आमचा खूप योगायोग समजायचा आहे आणि अत्यंत
भव्य दिव्य स्वरूपामध्ये गिनीज बुकामध्ये नोंद झालेला असा पंचाळ्यातील सप्ताह आमच्या कायमस्वरूपी चिरस्मरणामध्ये राहील। हा सप्ताह होताना ज्या हजारो लाखो भाविकांचे या सप्ताहासाठी हात लागले, त्यामध्ये प्रामुख्याने नियोजन समितीचे सदस्य, सर्व जे भाविक होते, कमिट्यांचे अध्यक्ष आणि प्रामुख्याने या सप्ताहाची संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर प्रसिद्ध करणाऱ्या आमच्या तमाम पत्रकार बंधू आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि लोकशाही न्यूज यांनी सातत्याने प्रत्येक इत्थंभूत बातमी या ठिकाणी सप्ताहाच्या कालावधीमध्ये नागरिकांपर्यंत, भाविकांपर्यंत पोहोचण्याची जी व्यवस्था केली, खरोखर त्या पत्रकारांचे आणि लोकशाही न्यूज नाशिक यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। आणि या ठिकाणी 24 जुलैला ध्वजारोहण कार्यक्रम झाला होता। शेवटी कोणत्याही बी कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर त्याचा हा शेवट असतो आणि आपल्या सप्ताह कमिटीने अत्यंत प्रामाणिकपणे, चोखपणे हिशोब हा रामगिरी महाराज संस्थान आपल्या सरला बेटाच्या संस्थांकडे दिलेला आहे आणि तो हिशोब दिल्यानंतर त्याचा ध्वज अवतरण कार्यक्रम आज 6 ऑक्टोबर रोजी पंचाळे येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी प्रामुख्याने आमचे ज्यांनी या सप्ताहाचे नियोजन समितीची जी धुरा सांभाळली ते आमचे संभाजी जाधव सर शहा येथील आहे, त्याच्यामुळे आम्ही शहा आणि पंचाळी पंचकृषी असं नाव दिलं होतं। यानंतर अरुण थोरात आहे, हरिभक्त परायण कैलास सर आहे, गणेश थोरात आहे, असे अनेक मान्यवर। अजिबात नाही। यानंतर सप्ताह समितीचे अध्यक्ष हरिभक्त परायण शिवाजी महाराज तळेकर या सर्वांनी अतिशय म्हणजे हे फक्त पदावर होते, परंतु यांनी लाखो हात कामाला लावून हा सप्ताह पूर्ण केला। त्याबद्दल या सर्वांचे आणि या सर्वांना मदत करणाऱ्यांचे, ज्ञात अज्ञात व्यक्तींचे या ठिकाणी मी पत्रकार म्हणून आणि गावचा नागरिक म्हणून या ठिकाणी आभार मानतो। तसेच या सप्ताहासाठी अनेकांनी श्रमदान दिलं, देणगी रूपाने। नाशिक लक्ष न्यूज, नाशिक।